श्री स्वामी समर्थ. ओटी भरण्याचे शास्त्र आणि कुलदेवीचा आशीर्वाद. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, कधी विचार केला आहे का की खूप पूजा अर्चा करूनही घरात लक्ष्मी का टिकत नाही, मुलांची लग्ने का जमत नाही, किंवा घरात सतत कुणीतरी आजारी का असतं? आपण सर्व देवांना प्रसन्न करतो, पण ज्या देवतेच्या कृपेने आपण या कुळात जन्माला आलो ते आपल्या कुलदेवीला तर आपण विसरलो नाही ना. शास्त्र सांगते, जोपर्यंत तुमच्या घराचा पाया म्हणजे तुमची कुलदेवी तृप्त नसते, तोपर्यंत जगातील कोणतीही दुसरी शक्ती तुमच्या घराचे पूर्ण रक्षण करू शकत नाही. कुलदेवीची ओटी भरणे हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो तुमच्या कुळाची प्रगती आणि सुरक्षिततेचा महामार्ग आहे. आजच्या या विशेष महाव्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 51 अशा चुका ज्या महिलांकडून ओटी भरताना नकळत होतात आणि ज्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावा लागतो. ज्यांना कुलदेवी माहीत नाही त्यांनी स्वामींच्या मदतीने तिचा शोध कसा घ्यावा, ओटीच्या तांदळाचे आणि नारळाचे विधीनंतर नक्की काय करावे, जे अनेक जण चुकतात. पुरुषाने ओटी का भरू नये यामागे विज्ञानावर आधारित कारण आणि सर्वात महत्त्वाचे, अंगावर काटा आणणारी एक स्वामी प्रचिती, जिथे स्वामींनी एका भक्ताला त्याच्या विसरलेल्या कुलदेवीची ओळख करून देऊन त्याचे घर विनाशातून वाचवले. भक्तांनो, हा व्हिडिओ केवळ माहिती नाही तर तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. व्हिडिओमध्ये आम्ही एक असा गुप्त तोडगा सांगणार आहोत, जो तुमची कुलदेवी तुमच्यावर अखंड प्रसन्न ठेवेल. शेवटपर्यंत सोबत राहा, कारण आज तुमच्या घरातील नकारात्मक कायमचे संपणार आहे. चला तर मग सुरुवात करूया कुलदेवीच्या या पावन प्रवासाला. श्री स्वामी समर्थ. कुलदेवी आणि कुलदेव, फरक आणि परस्पर संबंध. भक्तांनो, अनेकांना प्रश्न पडतो की घरात कुलदेवी आणि कुलदेव असे दोन देव का असतात? शास्त्रानुसार कुलदेवी ही शक्ती आहे, तर कुलदेव हे आधार आहेत. कुलदेवी घराचे अंतर्गत रक्षण करते, जसे की आरोग्य, धन, अन्न आणि घरातील शांती. कुलदेव घराचे बाह्य रक्षण करतात, जसे की शत्रूंपासून संरक्षण, प्रगती आणि समाजात मिळणारा मान. स्वामींचा दृष्टिकोन. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे की घरातील स्त्री जर कुलदेवीची ओटी भरून तिला तृप्त ठेवते, तर त्या घराचा कुलदैवत स्वामींचे रूप त्या घराच्या कल्याणासाठी सदैव तत्पर असतो. ज्या घरात स्त्री दुःखी आहे आणि कुलदेवीची सेवा होत नाही, तिथे कुलदेव सुद्धा प्रसन्न राहत नाहीत. म्हणून स्त्रीने कुलदेवीची ओटी भरणे हा संपूर्ण कुटुंबाच्या भाग्योदयाचा पाया आहे. कुलदेवी माहीत नसल्यास शोध घेण्याचे स्वामी मार्ग. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे नाव माहीत नसेल तर गोंधळून जाऊ नका. खालील 3 मार्ग अवलंबवा. वंशावळ तपासणी. तुमच्या गावातील बडवे किंवा पंडा यांच्याकडे तुमच्या पूर्वजांच्या नोंदी असतात. तिथे तुमच्या कुलदेवीचा उल्लेख असतो. देव्हाऱ्यातील टाक. तुमच्या जुन्या देव्हाऱ्यात चांदीचे किंवा तांब्याचे टाक, देवतांच्या प्रतिमा असतात, ते नीट पहा. त्यातील चिन्हावरून, उदाहरणार्थ सिंह, त्रिशूळ किंवा मोर, ती देवी कोण आहे हे ओळखता येते. स्वामींचा संकल्प. जर काहीच मार्ग उरला नसेल तर स्वामी समर्थांसमोर बसा, हात जोडून प्रार्थना करा. स्वामी, मला माझ्या कुलदेवीपर्यंत पोहोचवा. सलग 21 दिवस स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करा.
स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपाने, स्वप्नाने किंवा नातेवाईकांद्वारे तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा पत्ता नक्की सांगतील. तोपर्यंत जगदंबा किंवा आदिमाया मानून कलशाची पूजा करावी. विशेष स्वामी प्रचिती, कुलदेवीचा विसर आणि स्वामींची कृपा. ही सत्यप्रचिती अक्कलकोटमध्ये घडलेल्या एका घटनेवर आधारित आहे. एकदा एक श्रीमंत गृहस्थ आपल्या पत्नीसह स्वामींच्या दर्शनाला आले. दिसायला ते खूप सुखी होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रचंड दुःख होते. त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि रडू लागले. स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि मोठ्याने ओरडले, "अरे, स्वतःची आई घरात उपाशी ठेवली आहेस आणि इथे दर्शनाला आला आहेस." त्या जोडप्याला काहीच कळेना. ते म्हणाले, "स्वामी, आमची आई तर घरी सुखात आहे. आम्ही तिची खूप काळजी घेतो." स्वामी हसले आणि म्हणाले, "मूर्खांनो, मी तुमच्या रक्ताच्या आईबद्दल नाही, तर तुमच्या कुळाच्या आईबद्दल बोलतोय. तुझ्या 7 पिढ्यांपासून कोल्हापूरच्या अंबाबाईचा उंबरठा कोणी ओलांडला नाही, तिची ओटी भरली नाही. म्हणूनच तुझी मुलं आज मार्गाला लागत नाहीत." ते ऐकून त्या जोडप्याच्या अंगावर काटा आला. खरंच व्यापाऱ्याच्या गडबडीत ते आपली कुलदेवी विसरले होते. स्वामींनी त्यांना आज्ञा दिली, "आधी तिथे जाऊन ओटी भर, मगच इथे ये." त्या दोघांनी अंबाबाईची शास्त्रोक्त ओटी भरली आणि काय चमत्कार! काही महिन्यातच त्यांच्या घरातील सर्व विघ्न दूर झाली. भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात, "आधी कुलदेवतेचा सन्मान करा, मग माझी सेवा करा." कारण कुलदेवी ही घराचे रक्षण करणारी मुख्य भिंत असते. 51 नियम आणि ओटी भरण्याचे शास्त्र. श्री स्वामी समर्थ. खणाची निवड. ओटीसाठी नेहमी सुती किंवा रेशमी खण वापरावा. सिंथेटिक कापड वापरू नये. रंगज्ञान. कुलदेवीला लाल किंवा हिरवा रंग प्रिय असतो. काळा किंवा निळा खण कधीही अर्पण करू नये. तांदळाचे महत्त्व. ओटीत तांदूळ वापरताना ते अखंड असावेत. तुकडा तांदूळ दरिद्रीचे लक्षण मानले जाते. नारळाची स्थिती. नारळाची शेंडी देवीच्या दिशेला असावी. ती स्वतःकडे ठेवणे म्हणजे आशीर्वाद नाकारणे होय. ओटीचे तांदूळ धुणे. चुकूनही ओटीचे तांदूळ धुवू नका. ते जसे आहेत तसे कोरडे वापरावेत. दक्षिणा. ओटी कधीही रिकामी नसावी. त्यात ₹1.25 किंवा त्यापेक्षा जास्त दक्षिणा ठेवावी. 6. हळद-कुंकू. देवीला कुंकू अर्पण करताना ते अनामिकेने अर्पण करावे. 8. ओटी भरण्याची वेळ. सकाळी 11 ते दुपारी 1 ही वेळ ओटी भरण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. 9. मासिक पाळी. सुतकात किंवा मासिक पाळीत देवीची ओटी स्वतः भरू नये. 10. वेणी-फणी. देवीला वेणी किंवा गजरा अर्पण केल्याने घरातील स्त्रियांचे सौभाग्य वाढते. 11. पुरुषांचा नियम. पुरुषाने ओटी भरू नये, कारण हा पूर्णतः स्त्री शक्तीचा विधी आहे. 12. ओटी भरण्याची पद्धत. ओटी नेहमी दोन्ही हातांनी ओंजळीत धरून देवीच्या चरणाशी अर्पण करावी. 13. खणाची त्रिकोणी घडी. खणाची घडी त्रिकोणी असावी, जे शक्तितत्त्व दर्शविते. 14. तांदळाचे दान. ओटीतील तांदूळ घरी आणून धान्याच्या डब्यात मिसळावेत. यामुळे अन्नपूर्णा प्रसन्न राहते. 15. प्रसाद. ओटीतील नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना वाटावा. तो एकट्याने खाऊ नये. 16. जुने साहित्य. एकदा वापरलेला खण पुन्हा ओटीसाठी वापरू नये. 17. खण शिवणे. ओटीचा खण शिवून त्याचे ब्लाऊज परिधान करणे भाग्याचे मानले जाते.
18. ओटीत सुपारी. ओटीमध्ये नेहमी 2 विड्याची पाने आणि 1 सुपारी ठेवावी. 19. 5 फळे. शक्य असल्यास ओटीत 5 प्रकारची फळे ठेवावीत. 20. सुवासिनीचा मान. ओटी भरल्यानंतर घराबाहेर पडणाऱ्या सुवासिनीला हळद कुंकू द्यावे. 21. कधी भरावी. वर्षातून किमान एकदा तरी कुलदेवीच्या मूळ गावी जाऊन ओटी भरावी. 22. माहेरची ओटी. लग्न झालेल्या मुलीने माहेरच्या कुलदेवीची ओटी भरणे हे तिच्या माहेरच्या प्रगतीसाठी आवश्यक असते. 23. देवीचा आशीर्वाद. ओटी भरताना मनात आई माझ्या कुटुंबाचे रक्षण कर हा भाव असावा. 24. ओटी आणि ब्लाऊज पीस. ब्लाऊज पीस नेहमी नवीन आणि कोरा असावा. 25. ओटीतील सुकामेवा. खारीक आणि खोबरे हे समृद्धीचे प्रतीक आहे, ते ओटीतच असावेत. 26. साडी अर्पण करणे. जर शक्य असेल तर खणाऐवजी साडीने ओटी भरावी. 27. देवीची स्तोत्र. ओटी भरताना महिषासुरमर्दिनी स्तोत्र किंवा श्री सूक्त पठण करावे. 28. मनाचे सोवळे. शरीरापेक्षा मनाचे सोवळे जास्त महत्त्वाचे आहे. रागात ओटी भरू नका. 29. हळदीचे लेपन. कुलदेवीला टाकाला हळद लावणे अत्यंत शुभ असते. 30. ओटी आणि अत्तर. देवीला चंदनाचे अत्तर अर्पण केल्याने घरात सुवासिक वातावरण राहते. 31. पितृदोष. कुलदेवीची सेवा केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. 32. काचेच्या बांगड्या. ओटीत हिरव्या काचेच्या बांगड्या अर्पण करणे हे सौभाग्याची लेणे आहे. 33. ओटी आणि तिजोरी. ओटीतील 1 सुपारी तिजोरीत ठेवल्यास धनवृद्धी होते. उंबरठा. पूजन. कुलदेवीची ओटी भरण्यापूर्वी आपल्या घराच्या उंबरठ्याचे पूजन करावे. 35. नारळाचा पाण्याचे महत्त्व. ओटीचा नारळ जर खराब निघाला तर घाबरू नका, तो विसर्जित करून क्षमा मागा. 36. ओटी आणि गजरा. गजरा नेहमी ताजा असावा, प्लास्टिकचा नाही. 37. विधीची गुप्तता. स्वतःच्या आध्यात्मिक सेवा गुप्त ठेवाव्यात. 38. पदर पसरणे. ओटी भरल्यानंतर देवीसमोर पदर पसरून आशीर्वाद मागावा. 39. जोडवी. देवीला चांदीची जोडवी अर्पण करणे हे घराण्यातील स्त्रियांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 40. स्वामींचे नाव. ओटी भरताना श्री स्वामी समर्थ जप केल्यास कुलदेवी अधिक प्रसन्न होते. 41. कापसाची वस्त्रे. हाताने बनलेली कापसाची वस्त्रे, माळ देवीला अर्पण करावी. 42. नैवेद्य. ओटी भरल्यावर देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. 43. कुलाचार. घराण्यातील जुन्या चालत आलेल्या पद्धतीनुसार ओटी भरावी. 44. ओटीचे तांदूळ विकणे. ओटीचे तांदूळ कधीही कोणाला विकू नका. 45. मंगळसूत्र. देवीला छोटे सोन्याचे पुतळे किंवा मंगळसूत्र अर्पण करणे हे महान दान आहे. 46. अक्षता. तांदळाला हळद लावून त्याच्या अक्षता बनवाव्यात. 47. ओटी आणि साठा. घरात नेहमी 1 ओटीचे साहित्य शिल्लक असावे. 48. देवीचा उजवा हात. ओटी भरताना देवीच्या उजव्या बाजूला उभे राहावे. 49. क्षमा याचना. शेवटी माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला क्षमा कर असे म्हणावे. 50. श्रद्धा.
श्रद्धेशिवाय केलेला कोणताही विधी हा निष्फळ ठरतो. 51. सातत्य. केवळ संकटात नाही तर आनंदाच्या क्षणीही कुलदेवीला विसरू नका. विशेष महातोडगा. कुलदेवीला तो अखंड प्रसन्न ठेवणारा सुपारी आणि नाणे तोडगा. भक्तांनो, आता वेळ आली आहे त्या गुप्त तोडग्याची, ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचे मूळ गाव माहीत नसेल किंवा तुम्ही तिथे वारंवार जाऊ शकत नसाल, तर स्वामी समर्थांनी सांगितलेला या विधी तुमच्या घराचे रक्षण करेल. तोडग्यापासून लागणारे साहित्य. 1. एक कोरी सुपारी न फुटलेली. 2. 1 रुपयाचे तांब्याचे किंवा सोन्या चांदीचे नाणे, नसेल तर साधे 1 रुपयाचे नाणे. 3. थोडी हळद आणि केशर. 4. एक लहान पिवळा किंवा लाल रेशमी कपडाचा तुकडा. विधी करण्यासाठी पद्धत. 1. कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी सकाळी अंघोळ करून शुद्ध व्हावे. देवघरात स्वामींच्या फोटोसमोर बसावे. एका ताटात ती सुपारी आणि नाणे ठेवावे. 3. सुपारीला आई कुलस्वामिनी मानून तिला हळद, केशर, टिळा लावावा. 4. मनापासून प्रार्थना करा. हे आई, आमचे मूळ गाव लांब असले तरी तू या सुपारीच्या रूपात आमच्या घरात अखंड निवास कर आणि आमच्या कुळाचे रक्षण कर. 5. त्यानंतर ती सुपारी आणि नाणे त्या रेशमी कपड्यात बांधून त्याची एक लहान गाठ पोटली तयार करावी. 6. ही पोटली स्वामींच्या चरणांना स्पर्श करून तुमच्या घरातील तिजोरीच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देवघराच्या पाठीमागे सुरक्षित ठेवावी. या तोडग्याचा फायदा. हा तोडगा केल्याने कुलदेवाचे अदृश्य अस्तित्व तुमच्या घरात कायम राहते. ज्या घरांना कुलदेवीचा विसर पडला आहे, तिथे हा विधी प्रायश्चित्त म्हणून कायम करतो. यामुळे घरातील लक्ष्मी स्थिर राहते आणि घरातील सदस्यांवर संकटे टळतात. नियम. दर नवरात्रीत किंवा वर्षातून एकदा ही पोटली उघडून सुपारीला पुन्हा हळद-कुंकू लावावे आणि जुने नाणे दान करून नवीन नाणे ठेवावे. भक्तांनो, तुमच्या मनात शंका आली असेल की सुपारी तर गणपतीचं प्रतीक आहे, मग ती कुलदेवीसाठी कशी? तर याचं उत्तर आपल्या शास्त्रात दडलं आहे. सर्वसमावेशक प्रतीक सुपारी हे हिंदू धर्मातील सर्वात शुद्ध आणि पूर्ण प्रतीक मानलं जातं. तेव्हा आपल्याकडे एखाद्या देवतेची मूर्ती किंवा फोटो नसतो, तेव्हा त्या देवतेचे आवाहन सुपारीमध्ये केले जाते. मातृका पूजन. पूजा शास्त्रात कलश पूजन आणि मातृका पूजन करताना सुपारीला विविध देवींचे रूपे मानले जाते. महालक्ष्मी, सप्तमातृका आणि कुलस्वामिनी यांच्या पूजेत सुपारीला देवीचे प्रतीक मानून तिची स्थापना केली जाते. निर्गुण निराकार. ज्याप्रमाणे गणपती बुद्धीचा दाता म्हणून सुपारीत पूजला जातो, त्याचप्रमाणे कुलदेवी ही आदिमाया शक्ती म्हणून सुपारीच्या रूपातच पूजली जाते. आपल्या घरात स्थिर होते. ती सुपारी फक्त एक वस्तू नसून तुमच्या भक्तीने त्यात कुलदेवीचे चैतन्य उतरते. गणपती आणि कुलदेवी. गणपती हा विघ्नहर्ता आहे, तर कुलदेवी ही वंशरक्षक आहे. गणपतीची सुपारी ही शेंदराने पूजली जाते, तर
कुलदेवीची सुपारी ही हळद आणि केशर लावून पुजली जाते. ओटीतील वस्तूंचे आध्यात्मिक विज्ञान. आपण ओटीत काही विशिष्ट वस्तूच का ठेवतो यामागे मोठे शास्त्र आहे. नारळ. नारळाला श्रीफळ म्हणतात. हे मानवी अहंकाराचे प्रतीक आहे. नारळ अर्पण करणे म्हणजे आपण आपल्या अहंकार देवीच्या चरणी अर्पण करतो. खण हे देवीला दिलेल्या नवीन देहाचे किंवा वस्त्राचे प्रतीक आहे. यामुळे आपल्या शरीराचे रक्षण होते. अक्षता. तांदूळ. तांदूळ हा एकमेव असा धान्य आहे जो लावल्यावर पुन्हा उगवतो आणि कधीही क्षय पावत नाही. आपल्या कुळाची वृद्धी कधीही थांबू नये म्हणून अक्षता वापरल्या जातात. 5 फळे. हे आपल्या पंचप्राणांचे प्रतीक आहेत. आपण आपले प्राण देवीला अर्पण करत आहोत असा त्याचा भाव असतो. कुलदेवीच्या प्रसादाचे कडक नियम. ओटी भरल्यानंतर अनेक जण प्रसादाच्या बाबतीत चूक करतात. लक्षात ठेवा, प्रसाद कुणाला द्यावा? कुलदेवीच्या ओटीचा नारळ, खण किंवा मिठाई ही शक्यतो घरातील रक्ताच्या नातेवाईकांनाच वापरावी लागते. बाहेरच्यांना का देऊ नका? बाहेरच्यांना का देऊ नये? शास्त्राप्रमाणे कुलदेवीचा आशीर्वाद हा त्या विशिष्ट कुळाच्या ऊर्जेशी संबंधित असतो. ती ऊर्जा कुळातच राहिली तर कुळाची प्रगती वेगाने होते. खणाचा वापर. मिळालेला खण कपाटात जपून ठेवावा किंवा त्याचा ब्लाऊज शिवून एखादे मंगल कार्य करताना परिधान करावा. तो कुणापर्ग्याला भेट म्हणून देऊ नये. खंडित कुलाचार आणि क्षमापूजा. अनेकांना वाटते की आम्ही वर्षानुवर्ष कुलदेवीला गेलो नाही, आता देवी कोपली असेल. पण देवी ही आई असते. क्षमापूजा. जर तुमची सेवा खंडित झाली असेल तर एका तांब्याच्या ताटात तांदूळ ठेवा, त्यावर एक सुपारी ठेवा आणि तिला कुलदेवी मानून तिची क्षमापूजा करा. तोडगा. 1 रुपयाचे नाणे आणि 1 सुपारी पिवळ्या कापडात बांधून ती स्वामींच्या फोटोमागे ठेवा. स्वामी, जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कुलदेवीला जाईल. तोपर्यंत हे माझे स्मरणी तुमच्याकडे राहू द्या. स्वामींची साक्ष. स्वामी समर्थांच्या कृपेने अनेक भक्तांचे कुलदेवीचे दोष शांत झाले आहेत. भक्तीमध्ये भाव महत्त्वाचा आहे, भय नाही. भक्तांनो, आजच्या या प्रवासात आपण कुळाची जननी, आपली कुलदेवी आणि तिची ओटी भरण्याचे दिव्य शास्त्र समजावून घेतले. अनेकदा आपण विज्ञानाच्या आणि आधुनिकतेच्या गडबडीत आपली मुळे विसरतो. पण लक्षात ठेवा, ज्या झाडाची मुळे मजबूत असतात तेच झाड वादळात टिकून राहते. कुलदेवी ही तुमच्या कुळाची तीच मजबूत मुळे आहेत. स्वामी समर्थ नेहमी एकाच गोष्टीचा आग्रह धरत असत, ती म्हणजे कर्तव्य. आपल्या कुलदेवतेचा मान राखणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. तुम्ही कितीही मोठी उपासना केली, पण जर तुमची कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न नसेल तर त्या उपासनेचे फळ मिळण्यास विलंब होतो. अंतिम संदेश. जर आजपर्यंत तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील, जर तुम्ही कुलदेवीला विसरला असाल, तर आजच स्वामींसमोर दिवा लावून तिची क्षमा मागा. आई कधीही आपल्या लेकराला जास्त वेळ रागवत नाही. एक ओटी आणि श्रद्धेची एक हाक तुमचे संपूर्ण नशीब बदलू शकते. भक्तांनो, ही माहिती केवळ तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवू नका. आज आपल्या समाजातील अनेक कुटुंबांना कुलदेवीच्या या शास्त्राची गरज आहे. हा व्हिडिओ तुमच्या परिचयातील किमान 5 सुवासिनींना आणि तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरील शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या घराचे वास्तुदोष आणि कुलदोष दूर होऊ शकतात.
जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचे नाव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना सुखात, समाधानात आणि आनंदात ठेवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.